श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशी 2026 मध्ये त्यांचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे, विवाहयोग आहेत का, कौटुंबिक जीवन, आरोग्य, करिअर, नवीन संधी, नातेवाईक, मित्र, धन, संपत्ती. 2026 मध्ये हे वर्ष कसं असणार आहे. तर 2026 मध्ये वृश्चिक राशी यांचं व्यक्तिमत्व अधिक आत्मविश्वासी, धाडसी आणि निर्णयक्षमता हे असतील. तुमच्या नेतृत्व गुण वाढेल. काही वेळा जिद्द जास्त होऊ शकते, त्यामुळे तुम्ही संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष मेहनतीचे पण फलदायी ठरेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणासाठी चांगले योग आहेत. एकाग्रतेची गरज आहे. वर्षाच्या मध्यात निकाल अनुकूल. विवाह योग. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याचे योग विशेषतः एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आहेत. विवाहितांसाठी नात्यात समजूतदारपणा वाढेल, पण छोट्या वादांकडे दुर्लक्ष करा. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. घरात शुभ कार्याची शक्यता. नातेवाईक व मित्र. जुने मित्र मदतीला येतील. काही नातेवाईकांशी गैरसमज होऊ शकतात. संवाद ठेवा. खरे संघर्ष. 2026 मध्ये मुख्य संघर्ष असेल तो भावना विरुद्ध व्यवहार. घाईत निर्णय टाळा. काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन ठेवा. आरोग्य मध्यम आणि ते चांगले राहील. पोट, तणाव, झोपेची समस्या होऊ शकते. योग, ध्यान आणि नियमित दिनचर्या फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये तुम्ही बदल व प्रगतीचे योग आहेत. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात विस्ताराची संधी. मे ऑगस्ट हा काळ अनुकूल असेल तुमच्यासाठी. करिअरसाठी नवीन संधी ही परदेश, नवीन प्रोजेक्ट किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. धाडस केल्यास तुम्ही फायदा होऊ शकतो. धन आणि संपत्ती. आर्थिक बाबतीत वर्ष हे उतार चढावाचे, शेवटी लाभदायकच असेल. उत्पन्न वाढेल पण खर्चही राहील. जमीन, घर, वाहन खरेदीची योग. वर्षाच्या उत्तरार्धात गुंतवणूक विचारपूर्वक करा. 2026 हे वर्ष कसे असेल तर स्वतःला सिद्ध करण्याचे, बदल स्वीकारण्याचे आणि प्रगती साधण्याचे ठरेल. संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मोठे यश मिळेल. जर तुम्हाला 2026 मध्ये महिन्यानुसार मी राशीफल सांगत आहे, तर नवीन वर्षाची सुरुवात अगदी उत्साहात आणि करिअरमध्ये नियोजन करा. आरोग्याकडे लक्ष द्या. जानेवारीमध्ये. फेब्रुवारी कुटुंबात आनंद, आर्थिक बाबतीत सावध राहा आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर फोकस करा. मार्च कामाचा ताण वाढेल. संयम ठेवा. मित्रांकडून मदत मिळेल. एप्रिल लग्न व प्रेमासाठी उत्तम काळ. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. मे मध्ये करिअरमध्ये संधी, बढती, नवीन नोकरीचे योग, प्रवास संभव. जून खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. वाद टाळा. जुलै विद्यार्थ्यांसाठी यश, परीक्षा निकाल अनुकूल. ऑगस्टमध्ये व्यवसायात फायदा, गुंतवणुकीसाठी चांगला काळ. तज्ज्ञांचा सल्ला घ्या नक्की. सप्टेंबर कौटुंबिक सुख, घर, वाहन विषयक चर्चा. ऑक्टोबर आत्मविश्वास वाढेल, महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोव्हेंबर धनलाभ, रखडलेली कामे पूर्ण होतील. डिसेंबर महिना वर्षाचा शेवट, समाधानकारक. पुढील वर्षासाठी नियोजन. शुभ महिने तुमच्यासाठी व तारखा काही. शुभ महिने आहेत एप्रिल, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर. शुभ दिवस आहे तुमच्यासाठी 2026 मध्ये मंगळवार आणि गुरुवार. विशेष अनुकूल काळ एप्रिलमध्ये 10 मे ते 25 मे. ऑगस्टमध्ये 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये 1 ते 20 नोव्हेंबर. हे महत्त्वाच्या कामासाठी या काळात तुम्ही प्रयत्न करा. वृश्चिक राशीसाठी उपाय. दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. भगवान शिवाला पाणी अर्पण करा. लाल रंगाचा वापर शुभ. रुद्राक्ष धारण करणे लाभदायक. गरजू लोकांना मदत करा. तुमच्या 2026 साठी एक संदेश देते आहे. धैर्य, शिस्त आणि सकारात्मक विचार हेच तुमचे यशाचे मंत्र आणि तुमची गुरुकिल्ली असेल. विवाहासाठी शुभ काळ आणि करिअरसाठी शुभ खास उपाय हे मी तुमच्यासाठी सांगत आहे. एप्रिलमध्ये प्रस्ताव तुमच्या लग्नासाठी येऊ शकतो. साखरपुडा आणि लग्न हे मे मध्ये लग्नासाठी उत्तम काळ आहे. जुलै कौटुंबिक सहमती. ऑगस्टमध्ये विवाहयोग मजबूत होतील काही जणांचे आणि सप्टेंबरमध्ये
पहिला आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे. शुभ दिवस मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार राहतील. लग्नासाठी विशेष अनुकूल काळ एप्रिलमध्ये 12 ते 22 मे आणि जुलैमध्ये 5 ते 28 जुलैपर्यंत. करिअरसाठी खास उपाय तुम्हाला करिअरसाठी हवे असतील तर करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी दररोज सकाळी ओम नमः शिवाय 108 वेळा हा जप करा. दर मंगळवारी हनुमानजींना तुम्ही सिंदूर व एक चोळी अर्पण करा. कामावर जाताना केशरी लाल रुमाल जवळ ठेवा. शक्य असल्यास मंगळवार उपवास किंवा सात्विक आहार करा. वरिष्ठांचा व वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा. कार्यस्थळी राग व घाई टाळा. रत्न तुम्ही सल्ल्याने वापरू शकता. संयम सातत्य हे यश सूत्र पाळल्यास 2026 मध्ये करिअरमध्ये नक्कीच तुम्ही उंची गाठाल. हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असे आहे. मिश्र ते अत्यंत शुभ. त्यामुळं तुम्ही वृश्चिक राशीच्या लोकांनी हे संपूर्ण वर्ष अगदी संयमाने राहिला तर हे वर्ष खूप समाधानकारक आहे आणि सामान्यतः तुमच्या राशीसाठी हे 2026 हे वर्ष शुभ आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. वृश्चिक राशी 2026 मधील ग्रहस्थिती व त्यांचा प्रभाव. गुरु बृहस्पती मिश्र ते अत्यंत शुभ आहेत. जानेवारी ते मे 2026 गुरु मिथुन राशीत थोडे अडथळे व अंतर्मुक्तता. मे नंतर गुरु कर्क राशीत खूप शुभ भाग्य, शिक्षण, विवाह आणि प्रगती हा चांगला काळ. मे नंतर विशेष लाभ. उपाय दर गुरुवारी पिवळे वस्त्र, चणे, हळद दान करा आणि ओम बृहस्पतये नमः हा जप करा. शनिदेव अनुकूल पण मेहनत मागणारा. संपूर्ण वर्ष मीन राशीत. वृश्चिक राशीसाठी 5व्या भावात. तर शिक्षण, संतती आणि सृजनशीलता बाबतीत शिस्त देईल. मेहनतीचे यश. चांगला ग्रह पण संयम आवश्यक. उपाय दर शनिवारी तिळतेलाचा दिवा, गरिबांना काळे तीळ कपडे दान आणि मंत्र ओम शनेश्वराय नमः. मंगळ स्वामी ग्रह बलवान. मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी 2026 मध्ये ऊर्जा, धाडस देईल. कधी रागही. सामान्यतः शुभ पण संयम हवा. मंगळवारी हनुमान चालीसा, लाल मसूर आणि सिंदूर अर्पण. बुध मिश्र. व्यवहार, बोलणे, निर्णय यात चढ उतार. विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्ष द्यावे. उपाय बुधवारी हिरव्या वस्तू दान आणि ओम बुधाय नमः हा जप. सूर्य अनुकूल आहेत. मान सन्मान, नेतृत्व, सरकारी कामात यश. त्यासोबतच उपाय रोज सकाळी सूर्याला पाणी, आदित्य हृदय स्तोत्र म्हणावा. चंद्र भावनिक चढ उतार. मन अस्थिर होऊ शकते निर्णय भावनेतून. उपाय सोमवारी शिवपूजा, दूध भात दान, ओम सोमाय नमः हा मंत्र म्हणावा. राहू प्रतिकूल. बहुतांश वर्ष मीन राशीत. गोंधळ, प्रेम, संततीत चिंता. नोव्हेंबर नंतर कुंभ आणि घरगुती अस्वस्थता. कठीण ग्रह. उपाय शनिवारी नारळ, काळे तीळ दान करा आणि मंत्र ओम राहवे नमः. दुर्गा भैरव उपासना. केतू प्रतिकूल. करिअर आणि मैत्रीत गैरसमज, अचानक बदल. त्यामुळे कठीण ग्रह असल्यामुळे उपाय मंगळवारी गणपती पूजन आणि मंत्र आहे ओम केतवे नमः आणि कुत्र्यांना अन्न दान करावे. तर निष्कर्ष 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी शुभ ग्रह गुरु, मे नंतर शनी, सूर्य आणि मंगळ. मिश्र आहेत तुमच्या राशीसाठी बुध आणि चंद्र. प्रतिकूल आहेत राहू, केतू. तर वर्षाच्या उत्तरार्धात गुरु बलवान झाल्यामुळे भाग्य, विवाह, करिअर व धनात सुधारणा होईल. राहू केतूमुळे गोंधळ टाळण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतील. तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.